स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप असं स्वागत आहे। कसं सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे, भरपूर जणांचं खूप कमेंट्स आहेत की ताई आम्हाला काहीतरी असा उपाय सांग की आमची अर्धवट राहणारी कामं अर्धवटच राहिली आहे। काहींची घरांची कामं आहेत, काहींची बिझनेसची कामं आहेत, काहींची व्यवसायाची आहे। तर त्यासाठी काहीतरी उपाय सांग की बाबा आम्ही सकाळी उठलो की आम्हाला एकदम आळस आल्यागत होतं, आम्हाला प्रसन्नच वाटत नाही, आम्हाला कोणत्याही कार्यासाठी जाण्यासाठी आमचं मनच होत नाही आणि तिथे गेलं तरी पण ते काम होईल की नाही एकदम निगेटिव्हिटी भरलेली असते। ही निगेटिव्हिटी दूर व्हावी, आमच्या घरात एकदम पॉझिटिव्हिटी नांदावी, यासाठी आम्हाला काहीतरी उपाय सांग। की बऱ्याच जणांची कमेंट्स होती, बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की ताई अशी काहीतरी मंत्र, अशी काहीतरी सेवा सांग जेणेकरून आमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी नांदेल। आता मुलांच्या परीक्षाही आलेल्या आहेत, अगदी फायनल एक्झाम आहेत, 10वी 12वीचे आहेत, त्याचप्रमाणे घरात मुलांच्याही आहेत, घरात आजी आजोबा आहेत, त्याचप्रमाणे जी लहान मुले आहेत, नवतरुण मुले आहेत, तर ह्या मुलांमध्ये पण नेहमी निगेटिव्हिटी आपल्याला दिसते, चिडचिड दिसते आणि नेहमीच तेच रटाळपणा आळसीपणा दिसतो। तर हा दूर व्हावा आणि त्यांच्यामध्ये फ्रेशनेसपणा यावा, त्यांनी एकदम पॉझिटिव्ह वागावं, निगेटिव्हिटी त्यांच्यामध्ये दूर व्हावी, नवीन उमेदीने नवीन जिद्दीने त्या मुलांनी अभ्यास करावा। कोणतेही काम करताना घरातील प्रत्येक व्यक्तीने, इव्हन घरातील जी घरात महिला वर्किंग आहे, घरामध्ये काम करते, घरकाम करते, स्वतःचं घरातल्या घरात गृहिणी आहे, त्या महिलेला पण आळस आल्यागत होतं, असं फ्रेश वाटत नाही, एकदम असं चिंतावल्यागत, असं कंटिन्यू तिला वाटतं की बाबा मला हे काम करायचं, ते काम करायचं, मला असं खूप काम आहे, खूप ती म्हणजे हे करते, विचार करते की बाबा मी आज ही कामं करणार आहे। पण एक वेळ असा येतो की तिला असं वाटतं बस आता नको, खूप कंटाळा आलाय, एक झोप काढते किंवा थोडंसं आराम करते, नंतर करते। त्यानंतर थोड्या वेळाने तिला असं वाटतं की नको आता खूप कंटाळा आलाय, उद्या करते किंवा संध्याकाळी करते, पण ते तिच्याच्याने होतच नाही। हे कशामुळे होतं याचं कारण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हे दूर व्हावं यासाठी एक मंत्र सांगणार आहे। हा मंत्र फक्त तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी एकदाच म्हणायचा आहे, जास्त वेळा म्हणायची गरज नाही, कोणता उपायही करायची वेगळी गरज नाही किंवा कोणतं साहित्यही घ्यायची गरज नाही। हा उपाय फक्त तुम्ही आथरुणावर बसल्या बसल्या बोलू शकता, बेडवर बसल्या बसल्या बोलू शकता, खुर्चीवर बसल्या बसल्या बोलू शकता। फक्त झोपण्यापूर्वी 15 मिनिटं तुम्हाला हा मंत्र जो सांगणार आहे तो मंत्र तुम्हाला बोलायचा आहे। अगदी साधा सरळ सोपा असा मंत्र आहे, अगदी 3 वर्षाच्या बाळापासून ते म्हाताऱ्या आजी आजोबांपर्यंत कोणीही हा मंत्र बोलू शकतो। इतका साधा सोपा मंत्र आहे जो मी तुम्हाला नेहमीच सांगते। त्या मंत्राचं महत्त्व खूप आहे हेही मी तुम्हाला सांगते, तोच मंत्र मी आज तुम्हाला बोलायला सांगणार आहे। तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या आयुष्यात ते सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। तर चला अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता काय पहा, भरपूर जणांचं असं म्हणणं असतं की ताई काय होते काही कळत नाही, रात्रीचं खूप ठरवतो की उद्या मला उठून हे काम करायचं आहे, दिवसभर खूप राबतो, खूप मेहनत करतो, पण कोणत्याच गोष्टीमध्ये मला यश येत नाही, कोणतीच गोष्ट माझ्या मनासारखी घडत नाही। अगदी ज्यांचं शिक्षण नाही, अगदी ज्यांचं म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्याची लायकी नाही, पण तरीही त्याला ते काम भेटतं, त्याला लोक त्याची वाहवा करतात, अगदी तो देवाचं काहीही करत नाही तरीही त्याची वाहवा होती, तो कोणत्याच गोष्टीत लायबल नाही तरीही त्याला सर्व काही त्याच्या इच्छेनुसार भेटतं। आणि मी माझ्यामध्ये सर्व काही असून ताई मला सगळे लोक डावलतात आणि सर्वजण मला हे करतात, माझा तिरस्कार करतात। मी एखाद्याच्या पाठीपाठी पळलो की तू माझ्या पुढं पळतो, मी एखाद्याबरोबर मित्रत्वाची भावनाने मैत्री करायला गेलो तर तो माझ्याबरोबर शत्रुत्व हे करतो, शत्रुपणाची भावना धरतो। मग हे सगळं कशामुळं होतं तर हे सर्व होतं आपल्या विचारांमुळं, आपल्या विचारांमुळं। आता तुम्ही म्हणाल ताई तू हे काय बोलते, विचार तर आम्ही चांगलेच करतो, आमचे विचार काही खराब आहेत का? नाही भावा बहिणींनो, तुमचे विचार खराब नाहीत, मी असं म्हणतही नाही, पण विचार म्हणजे काय, मी काय म्हणत आहे ते व्यवस्थित ऐका। पहा, आपण संध्याकाळी काय करतो, आपण एक जेवण वगैरे झालं, झोपण्यापूर्वी एखादं हे वाचतो, काय म्हणतात पुस्तक वाचतो, किंवा काहींना सवय असते गोष्टीची पुस्तकं म्हणा किंवा कादंबऱ्या म्हणा किंवा वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं वाचायची बहुतेक लोकांना आवड असते, काहींना आवड नसते, पण ते त्यांच्या विचारचक्रात गुंतलेले असतात की बाबा हे कसं करायचं, ते कसं करायचं, याचं काय झालं, त्याचं काय झालं, म्हणजे भरपूर लोकांच्या सवयीनुसार ते जे त्याप्रमाणे काही वाचन करतात, काहींच्या गप्पा गोष्टी चाललेल्या असतात, तर काही विचारचक्रामध्ये गुंतलेले असतात। म्हणजे मला सांगायचं आहे काय, तुम्ही जो विचार झोपण्यापूर्वी कराल तोच विचार तुम्हाला तुमच्या रात्रभर स्वप्नामध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये तोच घुमत राहणार। तुम्ही सकाळी जरी उठले, तुम्ही कितीही रात्री ठरवले की मला सकाळी उठून मला हे करायचं आहे, मला हे पॉझिटिव्ह म्हणजे वर्किंग करायचं आहे, पॉझिटिव्ह वागायचं आहे, निगेटिव्ह काहीच बोलायचं नाही,
पण तुम्ही आदल्या रात्री झोपण्यापूर्वी जो विचार केला तो विचार तुमचा माइंडमधून कधीच जात नाही. तो विचार नेहमी तुमच्या माइंडमध्ये फिरत राहतो. मग त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही किती पॉझिटिव्हली सकाळी उठले तरी पण तुमच्या मनामध्ये तीच निगेटिव्हिटी राहते, तोच भाव राहतो. रात्री काय आपण समजा एखाद्याचं नाही का, म्हणजे तुमच्या मित्रपरिवारात एखाद्याचं समजा नवरा बायकोचं भांडण झाले किंवा मित्रांचा काही वादविवाद झालेत किंवा मित्राचं एखाद्याचं काही प्रमोशन झालं नाही किंवा एखादं काहीतरी झालं किंवा एखाद्याचं प्रमोशन झालं किंवा एखादा मुलगा झाला मुलगी झाली, म्हणजे काही गोष्टींबद्दल आनंदही आपल्या डोक्यात घुमत असतो, काही गोष्टींबद्दल नाराजी असते, काही गोष्टींबद्दल राग असतो, तिरस्कार असतो, काही गोष्टींबद्दल आनंद असतो. मग ह्या ज्या भावना आपण आदल्या दिवशी विचार करतो त्याच भावना सकाळी आपण उठल्या आपल्या मनामध्ये नेहमी बिंबत असतात. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर मी जो मंत्र सांगणार आहे तसं पठण करायचं आहे. कारण आपण झोपण्यापूर्वी जो विचार करू, जेवढं पॉझिटिव्ह विचार करू, जेवढी पॉझिटिव्ह विचार करून जेवढी इमॅजिनेशन जे आपण करू, तीच इमॅजिनेशन आपल्याला रात्रभर आपल्या डोक्यात राहणार आहे. आपल्या स्वप्नातही तेच येणार आहे आणि सकाळी उठल्याच्या नंतर आपल्याला तेच आठवणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, एकदम साधा सोपा मंत्र सांगत आहे, व्यवस्थित आहे का. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. या मंत्राचं पठण तुम्ही झोपण्यापूर्वी 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा, 9 वेळा, तुम्हाला हवे तितका वेळा करू शकता. आता तुम्ही म्हणाल ताई तू तर व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की एकदाच केलं तरी चालतं. हो, एकदाच जरी केलं तरीही चालतं. काहींना एकदा केल्या झोप लागत असेल तर लगेच झोपू शकता. काहींची इच्छा असते बाबा मला जास्त करायचं, तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीनुसार जास्तही करू शकता. जेवढी जास्त नामस्मरण करू, मी नेहमी सांगते की भगवान विष्णूंना म्हणा किंवा स्वामी आईला म्हणा किंवा तुम्ही ज्या देवाला मानता, प्रत्येक देवाला तुमचा पैसा पाणी संपत्ती नको आहे. तुम्ही फक्त जे नामस्मरण नामस्मरण करणार, त्याचप्रमाणे मनातून जी सेवा करणार, इथं जर तुमच्या जर चांगलं जर असेल ना इथं, तर तेच फक्त स्वामी आईला हवं आहे. फक्त नामस्मरणातून जी तुम्ही सेवा कराल तीच स्वामी आईला खूप प्रिय आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, कोणताही मंत्र म्हणा, कोणतंही नामस्मरण करा, यामध्ये खूप सारी ताकद आहे. पण जो मी तुम्हाला मंत्र सांगितला या मंत्रामध्ये तर 1001 पट एवढी ताकद आहे. शास्त्रांमध्ये ह्या मंत्राचं खूप असं महत्त्व सांगितलेलं आहे. अगदी भगवद्गीतेमध्येही ह्या मंत्राला खूप उच्च स्थान दिलेले आहे. ओम भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम भगवते वासुदेवाय नमः. या मंत्राला खूप आणि खूप असं महत्त्व आहे. कारण ह्या मंत्रामुळे आपलं पितृदोषही संपतो. जे पितृ आपल्यावरती नाराज आहेत त्या पितरांची म्हणजे त्या पितरांना शांतीही लाभते, त्यांचंही नामस्मरण होतं, भगवान विष्णूचंही नामस्मरण होतं. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे भगवान विष्णूचा अवतार जर म्हटलं तर सर्व पृथ्वीतलावर जे काही देव आहेत सर्वांमध्ये अंश ना अंश भगवान विष्णूंचा आहे. यासाठी आपल्याला ह्या मंत्राचं पठण करायचं आहे. कारण ह्या मंत्रामध्ये खूप अशी पॉझिटिव्हिटी भरलेली आहे आणि निगेटिव्हिटी दूर लोटण्याचं काम हा मंत्र करतो. फक्त 1 दिवस करून पहा, दुसऱ्या दिवशी अनुभव घेऊन पहा आणि दुसऱ्या दिवशीची कामं पहा किती झटपट होतात. ज्या कामांना तुम्हाला विलंब लागत होता ती कामही चुटकीनेशी लगेच होतील, अगदी क्षणही लागणार आहे. तुम्ही स्वतःहून म्हणाल की ताई हो मी 1च दिवस मंत्र पठण केलं पण खूप झालं. पण आपलं कसं असतं, झालं ना आता माझं काम, मग कशाला परत देवाची सेवा करायची, कशाला सेवा करायची, कशाला नामस्मरण करायचं, विसरून जातो आपण. असं नाही. ज्यांनी चालायला शिकवलं त्याला जर आपण जर विसरलो तर जर पडलो जरी आपण तरी पण उठवायला मग तो व्यक्ती येत नाही. तो काय म्हणतो, ज्यावेळेस याला व्यवस्थित चालता येतं तर त्यावेळेस याला माझी आठवण नाही आली, आज पडतोय म्हणून याला माझी आठवण येते. नाही, भगवंताला आपण कधीही विसरायचं नाही. अगदी तुम्हाला जास्त सेवा नाही जमत आहे, मान्य आहे तुम्ही वर्किंग आहात, तुम्हाला मुलं बाळं आहेत, मागं जबाबदाऱ्या खूप आहेत, तुम्हाला नाही जमत, पण बसल्या नामस्मरण तर आपण सहज करू शकतो. ही जी सेवा आहे या सेवेमध्ये खूप अशी ताकद आहे. आणि हा जो मंत्र सांगितला हा तर तुम्ही एकदा म्हणलं तरी बस झालं. बसल्याच आथरुणावर झोपून जरी बोलले ना तुम्ही तरीही हरकत नाही, फक्त बोला आणि अनुभूती घ्या. इतकी पॉझिटिव्हिटी, इतकी सकारात्मकता तुम्हाला तुमच्या घरात, तुमच्या वावरण्यात, तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये जाणवेल ना की तुम्ही स्वतःहून म्हणाल की खरंच बाबा या मंत्राने खूप असे होतं. कारण आपण जो विचार करू तेच आपल्या समोर दिसतं. आपण म्हणतो की नाही आपल्या जिभेवरती सरस्वती बसलेली असते. आपण एखाद्यासाठी जर खड्डा जर खांडला तर त्या खड्ड्यात तो नाही पडत,
आपण स्वतः जाऊन पडतो. कारण जसं पेरावं तसंच उगवतं, म्हणजे आपण जसा विचार करू तसंच घडतं. म्हणून आपल्याला कोणतंही कार्य करण्यापूर्वी किंवा कोणतीही सेवा करण्यापूर्वी आपल्याला पॉझिटिव्हिटी ठेवूनच करायचे आहे. हे पहा, आपलं कार्य, आपलं कर्म आपल्यालाच करायचं आहे. ते करायला काही भगवंत येणार नाही, ते आपल्यालाच करायचं आहे. पण ते करताना आपल्याला जर भगवंताची जर साथ जर असेल तर त्या कामाला, त्या कार्याला गती येते. आणि जे काही आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहेत, जे काही समस्या आहेत, त्या समस्याची जी तीव्रता आहे ती कमी होते आणि आपल्या कार्याला स्पीड येतं. यासाठी या थोड्या छोट्या मोठ्या सेवा करायच्या आहेत. पूर्वी कसं होतं, पूर्वी कळत न कळत वेगवेगळ्या धार्मिक कार्य मोठ्या प्रमाणात होती, म्हणून लोक धार्मिक कार्यामध्ये स्वतःला वाहून घेत होते. दिवसभर काम करायचे पण संध्याकाळी मंदिरामध्ये जायची. पण आता वर्किंग असं आहे की दिवसभर काम करून संध्याकाळी सुद्धा वर्किंग असतं, त्याच्यामुळं काम वगैरे म्हणजे देवाकडं कल नाही लोकांचा जास्त. आपण फक्त म्हणतो ना, ज्यावेळेस गरज लागते त्यावेळेस आपण विहीर खोदायला घेतो, पण त्या विहिरीला पाणी लागतंय नाही लागतं हे आपल्याला माहिती नसतं. मग विहिरीला पाणी नाही लागलं तर आपण म्हणतो एवढी मेहनत करून मग पाणी नाही लागलं, आज कुठे असते करावं, असं नसतं. अरे मग त्यासाठी तुम्ही आधीपासूनच जर मेहनत केली, आधीपासून व्यवस्थित ठिकाण जर शोधलं तर विहिरीला व्यवस्थित पाणी लागणारच आहे. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश काय, तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकल अशी, तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकल अशी. म्हणजे म्हणण्याचा उद्देश कसा, तुम्ही ज्या गुरुला मानता, आपली जी स्वामी आई आहे, फक्त स्वामी आईचं जर नामस्मरण जरी केलं तरी पण तुमची कोणतीच गोष्ट अशक्य राहणार नाही. कारण अशक्य शक्य करतील स्वामी. म्हणून नेहमी आपलं जे शरीर आहे, आपलं जे मन आहे, हे स्वामींचरणी रुजू करायचं आहे, स्वामींचरणी लीन करायचं आहे, जेणेकरून आपले सर्व दुःख, दारिद्र्य, जे काही तुमच्या समस्या आहेत त्या समस्यांचे निवारण होईल आणि तुमच्या समस्यांवरती मार्ग निघेल. तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे, व्हिडिओ इथं स्टॉप करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू हा मंत्र म्हणायला विसरू नका. पुन्हा सांगते, ओम भगवते वासुदेवाय नमः. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.